वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा. दंडवत प्रणाम मंडळी, तुमचं सागर मते पुन्हा आपल्या सेवेत मानवेटू चॅनलच्या परिवारासोबत. बंधूंनो, स्थानदर्शनाची भटकंती आपली सुरू आहे गोदा तीरावरती. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण स्थानदर्शन केलं होतं पंचलिंगी, जेथे प्रत्यक्ष श्री गोविंद प्रभूंचा संन्यास झाला होता. तदनंतर तेथून जवळच असलेलं स्थानवंदन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र सोमनाथ. साष्टी पिंपळगावचाच हा एक भाग आहे. मी तर खूप उत्सुक आहे स्थानाला वंदन करायला जाण्यासाठी. तुम्ही पण असालच. तर चला, लगेच लाईकच्या बटनवरती क्लिक करा आणि माझ्यासोबत चला आता श्री क्षेत्र साष्टी पिंपळगाव येथील श्री क्षेत्र सोमनाथ. दंडवत. मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत प्रत्यक्ष मंदिराच्या जवळ, जेथे की स्वामींचं हे चरणांकित आसनस्थान आहे. मंदिर आपण पाहिलंच. असं सर्व पसारा असतो स्थान दर्शनाला निघताना. खूप मजा असते, खूप धमाल असते स्थान दर्शनाची. चला आता जाऊयात प्रत्यक्ष स्थान दर्शन करायला. गाडी लावायला जा. कुठे रे? इथेच लावायची का? चला गाडी लावू आणि मग स्थान दर्शनासाठी जाऊयात.
बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, भगवंताच्या ठाई विडावसर आपण अर्पण केला, स्थानाला अर्पण केला. आता या स्थानाची सुंदर अशी लीला आपल्याला श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री दिवाकर मुनी बाबाजी अंकुळनेरकर. बाबाजींच्या अमृतमय वाणीतून आपण या स्थानाची लीला श्रवण करणार आहोत. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी आम्ही जेव्हा इथे स्थान दर्शनासाठी आलो होतो, नियरली 2-1 वर्षापूर्वीची गोष्ट, येथे आश्रमही नव्हता, पाण्याने वगैरे संपूर्ण इथं चिखल वगैरे असायचा. पण आज जेव्हा स्थान दर्शनासाठी आलो, खरोखर खूप प्रसन्न वाटलं मनाला इथे आल्यानंतर. येथे आता आश्रमसुद्धा झालेला आहे. आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री शरददादाजी बिडकर बाबाजींनी आश्रमाची स्थापना येथे केली. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तगणांची काळजी बाबाजी घेतात. बाबाजी संचालक आहेत, ते सध्या येथे नाही आहेत. आमचं कदाचित दुर्भाग्यच म्हणावं लागेल, बाबाजींची आणि आमची भेट झाली नाही. परंतु दिवाकर मुनी बाबाजी आहेत, ते आपल्याला या स्थानाची लीला सांगणार आहेत. दंडोत बाबाजी. परमेश्वर श्री चक्रधर स्वामी गंगा तीराला भ्रमण करत असताना शहागडवरून येताना आयरमोल निघता असताना इकडे तीर्थस्थान करीत करीत शहागडपर्यंत, शहागडवरून येताना गांधारी डोमलगाव इथून या साष्टी पिंपळगाव या ठिकाणी आले. या ठिकाणी आल्यानंतर स्वामीची 3 ते 4 तास विश्रांती झाली आणि मग स्वामींनी त्यांच्यासोबत जानोपाध्य बाईसा 2-4-5 भक्तमंडळी होती. त्यावेळी स्वामींनी सांगितले, तर बसल्यावर स्वामी सांगितले की जानोपाध्याला सांगितले की तुम्ही आता शहागडला जा, आपल्याला आपेगावाला जाणं आहे. आपेगावाला विज्ञानेश्वरला विडा वाहन आहे, त्या विड्याचं सामानाकरता त्यांनी शहागडला जानोपाध्याला पाठविले. तर येईपर्यंत 4 तासाची विश्रांती स्वामींनी या ठिकाणी घेतली. म्हणून हे आसनस्थान आहे स्वामीचं. आणि या ठिकाणी पूर्वी कोणती अशी व्यवस्था नव्हती. जंगल होतं, दाट जंगल होतं, झाडी होती. इथं काही कोणतं असं राहायची काही व्यवस्था नव्हती. पण 2 ते 1.5 वर्षापूर्वी शरददादा बिडकर हे या ठिकाणी आले व त्यांनी या स्थानाची असे पाहिल्यानंतर त्यांना इथं आश्रम करावे अशी इच्छा झाली व त्यांनी या ठिकाणी आश्रम व्यवस्था सुरू केली. या ठिकाणी छान आश्रम केला. आमची एक 15-20 मंडळी आम्ही असतो, आम्ही शहरात असतो. आणि त्यांच्या याच्यामुळे बरेच अधिकरण साधू संत महंत या ठिकाणी आवक जावक वाढलेली आहे. आणि या ठिकाणी अत्यंत रमणीय असं वातावरण झालं आहे. धन्यवाद. अरे, त्या फुलामध्ये रमलो होतो. फुलाकडे बघूनच असं थोडंसं कुठंतरी वाटलं, स्वामींनीसुद्धा आपल्या भक्तजनांना कसं फुलासारखं जपलं ना. ईश्वराच्या त्या आगाध लीळा त्या जेथे घडल्या ते स्थानवंदन करत करत आपण भटकंती करत आहोत. श्री क्षेत्र साष्टी पिंपळगाव येथील श्री क्षेत्र सोमनाथ हे स्थानवंदन आपण केलं. स्थानाची सुंदर अशी लीला आपण श्रवण केली. उत्सुकता असेल आपल्याला येण्यासाठी मार्ग खूप महत्त्वाचा आहे. तो पुढील प्रमाणे: शहागड पैठण या रोडवरती, शहागडपासून नियरली 10 किलोमीटरच्या अंतरावरती पैठणकडे जाताना साष्टी पिंपळगाव नावाचं गाव आहे. हे गाव पार केल्यानंतरला अर्धा 1 किलोमीटर तुम्हाला थोडंसं पैठणकडे जावं लागतं, पुढं जावं लागतं. साष्टी पिंपळगावपासून 1 किलोमीटर नियरली. तेथे आल्यानंतर डाव्या हाताला हा रस्ता आहे, हा फाटा आहे. तेथे रसवंतीसुद्धा होती. तुम्ही जेव्हा याल त्यावेळेस ती असेल की नाही सांगू शकत नाही, पण तेथे बाबळीचे वगैरे झाडं आहेत. तेथून डाव्या हाताला रस्ता आहे. तिथून डाव्या हाताला वळाल्यानंतर 1 किलोमीटर तुम्हाला पुढं यावं लागतं. थोडीशी एक वस्ती लागते. ती वस्ती पार केल्यानंतरला सुद्धा तुम्हाला थोडासा नदीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने थोडंसं पुढं जावं लागतं. पुढे जात असताना उजव्या हाताला तुम्हाला
गडीवरती हे मंदिर दिसून येईल. गडी जास्त काही उंच नाही आहे, परंतु तुम्हाला ते मंदिर लगेच दिसून येईल. बंधूंनो, खूप सोपा मार्ग आहे इथे येण्याचा. आपण निअरली हे स्थानवंदन जे करत आहोत हे पांचाळेश्वरच्या एरियातील स्थान आहे. जेव्हा तुम्ही पांचाळेश्वरला याल तर नक्की हे स्थानवंदन करण्यासाठी या. आवर्जून हे स्थानवंदन करा. नदीच्या तीरावरतील नदीच्या तीरावरील असलेले हे स्थानं, हे वंदन आपल्याला करायलाच पाहिजे. गोदातीर म्हणजे अतिशय पावन पवित्र हे सर्व स्थानं आहेत. स्वामींनासुद्धा अभिमान होता या गोदातीराचा. आपल्याला असला पाहिजे. आपण स्थानवंदन करण्यासाठी तिथे जायलाच पाहिजे. तर तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महानुभाव तत्वदर्शन. लिंक फ्लॅश झाली बघा वरती. त्या लिंकवरती क्लिक करून महानुभाव तत्वदर्शनवरती जा. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप 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 भरभरून आपण प्रतिसाद दिला आहे. अजून थोडंसं बाकी आहे अचिव्हमेंट पूर्ण करण्यासाठी. लगेच क्लिक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सदस्य व्हा त्या परिवाराचे सुद्धा. आता एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे जी की तुम्हाला मयूर सांगणार आहे. ती मयूरच्याच आपण मुखातून ऐकूयात. मयूर सर, सांगा मग आता. दंडप्रणाम मंडळी. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि असाच हा आमचा परिवार मोठा करा. दंडात प्रणाम. अरे कमेंट सांगून दे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय आवडलं असेल तर तुम्ही त्याच्या खाली कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया तुमची कळवा. धन्यवाद.